आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माझी तेजू किती पण मोठी झाली असली तरी मनात अजून लहानच आहे ग ती। तिने कधीच कोणाबद्दल वाईट विचार केला नाही ग। मग तिच्याच बाबतीत हे सगळं का व्हावं? अगं भरल्या घरातलं तिला मी घेऊन आलो मी इकडं। भाऊ म्हणून नालायक ठरलो तुझा, भाऊ म्हणून नालायक ठरलो तुझं। माझी एक चूक आणि तिला आज सगळं भोगावं लागतंय। तिचं लग्न लावून देताना मी जरा सुद्धा विचार केला नाही, एकदा पण विचार केला नाही मी। मला माहिती तिनं सगळं साठवून ठेवलंय। आज पण दादाला काय वाईट वाटू नये म्हणून ती स्वतःला सावरती, पण मला काय सांगत नाही। मला माहिती आहे तुझा तिला लय त्रास होतो ग, ती नाही बोलत या चुकीच्या माणसांवर मी विश्वास ठेवला नसताना तर आज तिला हे त्रास झालाच नसतं। गरीब घरात 4 घास कमी खाल्ला असतं तिला, पण सुखाने जगली असती माझी पोर। आणि या पैसेवाल्यांच्या गरीब विचारांपुढे हरलो सूर्य, अरे असं काय बोलतोयस तू? तेजूचं तू लग्न लावून दिलंस ते तिच्या चांगल्यासाठीच लावून दिलंस। आणि अरे तुला तरी कुठे माहित होते त्या माणसांचे स्वभाव? सूर्या, खरं तर ना आज तू तेजूला तिकडेच सोडून परत येऊ शकला असतास, पण तू तिची सुरक्षा आणि स्वाभिमान निवडलास। तुला माहितीये तुझ्यासारखा भाऊ मिळणं हे कित्येक मुलींचं स्वप्न असतं रे। तुझ्या बहिणी किती श्रीमंत आहेत सूर्या, त्यांना तुझ्यासारखा भाऊ मिळालाय। आणि सूर्या, काही गोष्टी ना आपल्या हातात नसतात रे। आता आपलंच बघ ना, आपलं जेव्हा लग्न झालं तेव्हा मलाही काही गोष्टी पटल्या नव्हत्या, पण देव जे काही करतो ना ते आपल्या चांगल्यासाठीच करतो हे हळूहळू कळत गेलं मला। अरे तुझ्यासारखा जोडीदार दिलाय त्याने मला, ह्याच्यापेक्षा अजून मोठं काय असू शकतं? त्यामुळे तेजूच्या बाबतीत जे काही झालं ना ते तिच्या चांगल्यासाठीच झालं असं समज। आणि अशी हिंमत हारायची नाही बरं। जे काही होईल ते चांगलंच होईल यावर विश्वास आहे माझा।